करुणा शर्माला 2 लाख पोटगी द्या कोर्टाने म्हटले। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिलाय तर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत। त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा, कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश कोर्टाने दिले। धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोपही आहे आणि धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती। दरम्यान कोर्टाने काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। करुणा मुंडे या कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरल्या। 18/7/2017च्या नोटराइज वारसपत्रानुसार करुणा मुंडे पहिल्या पत्नी आणि राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडेंनी कबूल केले। स्वीकृती पत्राद्वारे 9 जानेवारी 1998 रोजी धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी लग्न केल्याचं कबूल केले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी शपथपत्र सादर केलं। शपथपत्रात अर्जदार क्रमांक 2 आणि अर्जदार क्रमांक 3 करुणा मुंडेची दोन्ही मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचं मान्य। या सगळ्यावरून करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं दिसून येत आहे। हा विवाह कायदेशीर की बेकायदेशीर नंतर सिद्ध होईल, पण वरील कागदपत्रांवरून करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये कौटुंबिक संबंध असल्याचं सिद्ध होतं। मुलं आपली पण पत्नी आपली नाही असा दावा धनंजय मुंडेंनी केला। त्यातून करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक अत्याचार झाला हे सिद्ध होतंय। करुणा मुंडेंना वैवाहिक अधिकार नाकारण्यात आला, ते घरगुती अत्याचाराच्या कक्षेत येत आहेत। दोघांमधील संबंध ताणल्याचं कोर्टाचं निरीक्षण आहे। वैवाहिक अधिकार नाकारले जातात त्या अर्थी करुणा मुंडेंवर मानसिक अत्याचार झाला हे सिद्ध होतंय। धनंजय मुंडेंना यापुढे कोणताही कौटुंबिक अत्याचार करता येणार नाही। करुणा मुंडे सधन असल्यानं त्यांना पोटगी देऊ नये हा धनंजय मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळण्यात आलाय। तर आता एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडेंना वांद्रे फॅमिली कोर्टानं दणका दिलेला आहे। करुणा धनंजय मुंडेच्या पहिल्या पत्नीचा दर्जा देण्यात आलाय। दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। धनंजय मुंडेंना वांद्रे फॅमिली कोर्टाने दणका दिलाय। अरे एक औरत झूठी नहीं होती है, मैं रकेल होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो। वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको। मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ। यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है। और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से, भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ, कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है, कि सामने वाला मंत्री है, कि सामने वाला कितना पैसे वाला है। लड़ना शुरू करा था, मेरे पास 1 रुपया नहीं था, मेरा घर कर्जे में था, मेरी गाड़ी उठवा ली गई। आज नौकर के पास 4-4 हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महीने से। करुणाताई, तुम्ही घरगुती पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाही आहे, त्यांना पोटगी देण्या नकारायचं आहे, तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे। पण तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीये। त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। काय काय मागण्या असणार आहे तुमची? माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे। जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही, मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना। काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे।